सावनेर शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुभाजक आणि कडेला वाढलेल्या झाडी झुडपांमुळे हा मार्ग अपघाताचे केंद्र बनला होता. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर आम्ही सेवेकरी परिवार, पोलीस विभाग आणि हितज्योती आधार फाउंडेशन यांनी एकत्र येत 28 डिसेंबर रोजी श्रमदानातून हा रस्ता मोकळा केला. अनेक महिने पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने तरुणांनी स्वतः पुढाकार घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील आणि महामार्ग पोलीस चौकीच्या सुहासिनी सहस्त्रबुद्धे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदानाला बळ दिले. आपल्यासोबत आहे सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक. आपण त्यांच्याकडून सर, हा जो एक उपक्रम आपण राबवलेला आहे, हा सुप्त उपक्रम आहे, अपघातामध्ये कमी आणण्याचा आपला जो प्रयत्न आहे, याच्याबद्दल आपण काय म्हणतो? या ठिकाणी अपघात जास्त होतात आणि हा ब्लॅक स्पॉट आहे आणि इथं जे झाडे आहेत बाबळीचे जे खूप वाढलेले आहेत रस्त्याच्या कडेला, त्यामुळे अपघात कमी होण्यासाठी हा नागरिकांच्या सहभागातून ते जे झाडाची कटाई आहे, सेटिंग आहे, आम्ही करत आहे. चला, आपल्यासोबत आहे हितज्योती आधार फाउंडेशनचे, ज्यांनी हा जो स्पॉट आहे, आता कसं वाटेल आपल्याला हा स्पॉट एकदम क्लिअर झाल्यामुळे? हा झाडावरचे डिवायडरवरचे झाडं कटल्यावरचे वाहतूक करणारे बाईकवाले आहेत, त्यांना जे झाडं झुडपं लागत होते आणि जे रस्ता दिसत नव्हता, हा आता एका ग्रुपमुळे आणि सेवेकरी ग्रुपमुळे हा पूर्ण क्लिअर होत झाला. सेवेकरी ग्रुपच्या आमच्याजवळ आहे, आपण त्यांच्याशी समजून घेऊया काय आपण हा जो एक कार्यक्रम घेतलेला आहे याला कशा पद्धतीने बघता आपण? नमस्कार. बरेच दिवसापासून या रोडबद्दल वारंवार पत्रव्यवहार तिथच्या स्थानिक लोकांकडून झालेला आहे, पण प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नव्हते. आता प्रशासन याच्यावर लक्ष देईन, पण ते किती दिवसात लक्ष देईन हे काही ठरवलं नव्हतं आणि स्पॉटला लक्षात घेता आपण आपल्या सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून हे समाजकार्य घडून आणलंय. आपल्यासोबत हेटीचे सरपंच सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण इथे ट्रॅक्टर वगैरे उपलब्ध करून दिलं. भूषण भाऊच्या माहितीनुसार नेहमी वारंवार सूचना करूनही यांनी काही दखल घेतली नाही आणि हे याच्यामुळं पुढचं वाहतूक दिसत नसल्यामुळं धोक्याचा निर्माण तयार होत होता आणि त्याच्यामध्ये हे जे रोडमध्ये जे फट पडली आहे त्याच्यामध्ये बी यांनी काँग्रेस करायला पाहिजे होतं, अजूनपर्यंत केलं नाही. काही वाहतूक याच्यामध्ये फसून पडले आणि ते धोका निर्माण झाला आहे. श्रमदानातून हे कार्य होऊन राहिलं, आपल्याला कसं वाटून राहिलेलं? नाही, खूप छान आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे. जसं ज्या पद्धतीने आपण अपघातासाठी आळा घालू शकतो, यासाठी आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाबद्दल मला खूपच छान वाटतं. आणि एवढे सगळे जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी इथे सगळे आपल्या जोमाने काम करत आहेत आणि सगळ्यांचं इथे सहकार्य आहे, पोलीस प्रशासनाचं आहे सहकार्य आणि सगळ्यांचं सहकार्य लागतं. एक व्हॉट्सअप ग्रुप फक्त मनोरंजनासाठी नाही तर समाजासाठी काम करतं, असा या सेवेकरी ग्रुपने एक कार्य करून दाखवलेलं आहे. काय म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद करतो की आम्ही जो सावनेरला सेवेकरी ग्रुप चालवतो तो निव्वळ व्हॉट्सअप ग्रुप नाही, गुड मॉर्निंग गुड नाईट नाही, तर लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तो ग्रुप चालवला आहे. रुग्णसेवा असो की रोडची सेवा असो की कोणाची मृत्यू असो की कोणाचं काही असो, आम्ही त्या सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून एका व्हॉट्सअपच्या मेसेजाने संपूर्ण तालुक्यात. आपल्यासोबत राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीस निरीक्षक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम, हा जो स्पॉट आहे एक डार्क स्पॉट बनलेला होता आणि आपण सगळ्यांनी मिळून हा उपक्रम राबवून राहिलेला, याच्यामध्ये आपल्याला काय? हे खरंच खूप छान आणि सुप्त उपक्रम आहे. हे झाडं बऱ्याच वर्षापासून रोपट्याची वृक्ष झालेली आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अलीकडचं पलीकडचं दिसत नाही, त्यामुळे अपघात होण्याचे तर खूप जास्त चान्सेस आहेत. या उपक्रमामुळे अपघात तर कमी होणारच आहे, परंतु ते सौंदर्यीकरण सुद्धा होईल एका प्रकारे रस्त्याचं आणि ते दिसायला सुंदर दिसेल आणि नागरिकांना सुद्धा येण्या जाण्याला काही अडचण होणार नाही. आणि हा खरंच उपक्रम इतका छान राबवला आहे, त्यामुळे जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहे भूषण, मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानते की तुम्ही आमच्या हिटीपासून ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आमच्या हिटीच्या पण सौंदर्यीकरणात भर पडत आहे. हेटी पोलीस चौकी ते सावनेर शहरापर्यंतच्या रस्त्यावरील डार्क पॉइंट्स साफ करण्यात आले, ज्यामुळे भविष्यातील अपघात टळण्यास मदत होईल. सरपंच अशोक दौरे, भूषण कुबडे, हितेश बनसोड, किशोर ढुंडेले आणि सेवेकरी परिवारातील असंख्य तरुणांनी या मोहिमेत मोलाचा वाटा उचलला. सामाजिक बांधिलकी जपताना केवळ तक्रार न करता प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडवता येतात, हे सावनेरच्या या तरुणांनी सिद्ध केले आहे. जय हिंद. नमस्कार. आपण सावनेर येथील सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून निरंतर 100दा आपण PWD
तहसील कार्यालय, SDO, BDO यांना आपण निवेदन दिले, पण निवेदन देऊनही या रस्त्याची कोणतीही विल्हेवाट लागलेली नाही. त्या विल्हेवाटीच्या माध्यमातून आज सेवेकारी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जितकेही मित्रमंडळी आहे 40 ते 50, त्यात भूषण कुबडे, रुपेश कमाले, सागर खांगारे, अभिषेकजी गरवाल, हितेशजी बनसोड, शुभमजी डवरे यांच्या माध्यमातून आज आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून हे सफाई केलेली आहे. कमीत कमी आज आम्ही सफाई केली आहे आणि शांतपूर्ण सफाई केलेली आहे. भविष्यात असं असल्यास आम्ही उग्र आंदोलन करू आणि शासनाच्या आम्ही कानात ही गोष्ट सांगू इच्छितो का आज आम्ही शांतपूर्ण आम्ही हे काम केलं आहे, पण समोर याच्याकडे लक्ष देऊन हे आमची समस्या जी आहे त्याच्या सोडवण्याची कृपा करावी. पियुष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.